तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बांधकाम अधिकारी अनुपस्थित। वडगाव उपकेंद्रातील सहाय्यक अभियंत्याच्या हकालपट्टीची मागणी। हकालपट्टी न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा। यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव वीज वितरण कार्यालयाचा कारभार ढेपाळला असून नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात वडगाव उपकेंद्र अपयशी ठरले आहे। वडगावातील अनेक प्रभागात वीज वितरणाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सहाय्यक अभियंता पंकज नंदनवार यांच्या मनमानी कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यामुळे वडगाव उपकेंद्रातील समस्याने ग्रासलेल्या नागरिकांचे निवारण करणारे अधिकारी द्या व बेजबाबदार सहाय्यक अभियंता पंकज नंदनवार यांची त्वरित हकालपट्टी करा अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने देण्यात आले। तर सहाय्यक अभियंता पंकज नंदनवार यांची हकालपट्टी न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी निवेदनातून करण्यात आला आहे। सदर निवेदन देतेवेळी मनसे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमित बदनोरे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर, साईराम कवडे, प्रथमेश पाटील, तुषार काटपिलवर, अमितेश आडे यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार, यवतमाळ। मी अधीक्षक अभियंता विद्युत महामंडळ यांना निवेदन दिलेलं आहे। वडगाव येथील सहाय्यक अभियंता जे आहेत पंकज नंदनवार हे यांचा मनमानी कारभार वडगाव उपकेंद्रावर चालू आहे। तिथल्या नागरिकांच्या समस्या भरपूर आहेत आणि नागरिक जेव्हा समस्या घेऊन त्यांच्याकडे जातात तर ते उडवाउडवीचे उत्तरं देतात। वडगाव परिसरातले बरेचसे विद्युत खांबावरील तारही तोरण झालेले आहेत आणि वडगाव उपकेंद्रामधल्या ज्या डीपी आहेत त्या डीप्या उघड्या पडलेल्या आहेत, त्याच्यामुळं लोकांच्या जीवितास हानी आहे। आणि एवढा गंभीर प्रकार जेव्हा लोक त्यांच्या निदर्शनास आणून देतात तर ते त्याला उडवाउडवीचे उत्तरं देतात। तर आम्ही अधीक्षक अभियंता दरोली साहेब यांना विनंती केली की अशा निष्क्रिय अधिकाऱ्याला तिथून तात्काळ बदली करण्यात यावी व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। आमच्या निवेदनात आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे की त्या 8 दिवसात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही MSEBच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारू।